त्यांची जन्मतारीख आहे 2, हं. 11, 20 आणि 29. हं. तर मॅम या लोकांसाठी हे वर्ष कसं असेल? यांच्यासाठी हे वर्ष थोडंसं मिक्स राहणार आहे. तर यांच्यासाठी असं आहे की इमोशनल स्पेंडिंग जास्त करतील, खर्च जास्त वाढेल यांचा. आणि त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणते, त्यांना त्यांच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवायचा आहे. हं. त्यांचे कारण की बघा चंद्रमाचं आहे ना, इमोशन्स कसे शांत आहेत आणि सूर्याची एनर्जी जास्त आहे. तर ते कोप अप करण्यासाठी त्यांना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होईल. फर्स्ट हाल्फ ऑफ द इयर त्यांना थोडंसं ॲडजस्ट करण्यासाठी थोडा टाईम लागेल. नंतर सेकंड हाल्फमध्ये त्यांना बेटर रिझल्ट बघायला मिळते. बट त्यांना पेशन्स ठेवायचे आहेत आणि त्यांना फोकस करायचं आहे रिलेशनशिपवरती यावर्षी. कारण की त्यांच्या रिलेशनशिपसाठी हे वर्ष चांगलं आहे. जर ते सिंगल असतील तर मिंगल होतील, अनमॅरिड असतील तर मॅरिड होतील. आणि जर ते प्लॅन करत असतील बेबीसाठी तर त्यांना बेबी होण्याचे पण चान्सेस आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये कोणीतरी एक मेंबर वाढण्याचे पण चान्सेस आहेत. हे वर्ष त्यांच्यासाठी फोकस करायचं रिलेशनशिपवरती. आणि त्यांचं अजून एक हे असतं ना, त्यांना काय होतं माहितीये, त्यांना त्यांच्या इमोशनना चॅनलाइज करणं खूप जरुरी आहे.